जगात जर सर्वात मोठे सत्य असेल तर ते म्हणजे आपला मृत्यू, ज्याला एखादा सामर्थ्यवान माणूस थांबवू शकत नाही, जिंकू शकत नाही किंवा हरवूही शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा कोणी या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, म्हणजेच जाळले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या अंत्यसंस्कारानंतर मृत आत्म्याचे काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नमस्कार मित्रांनो, कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले गेले आहे की मृत्यूनंतर 2 यमदूत आपल्याला 24 तासांसाठी घेऊन जातात. या 24 तासात मृताचे नातेवाईक त्याच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार व इतर विधी करतात. यानंतर यमदूत आत्म्याला त्याच्या घरी परत सोडतात. यानंतर आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये 13 दिवस राहतो, म्हणजेच 13व्या दिवसापर्यंत आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह राहतो. यानंतर त्याच्या पाप पुण्यानुसार स्वर्गाच्या किंवा नरकाच्या वाटेवर चालतो. चला काही मार्ग बघूया. पहिला मार्ग म्हणजे आर्ची मार्ग, म्हणजे देवलोकात जाण्याचा मार्ग. दुसरा घुम मार्ग, हा पितृलोकाचा मार्ग. आणि तिसरा मार्ग म्हणजे उत्पत्ती आणि विनाशाचा मार्ग, म्हणजे नरकात जाण्याचा मार्ग मानला जातो. निर्धारित काळासाठी पाप आणि पुण्य भोगल्यानंतर आत्मा मुक्त होतो आणि त्याला पुन्हा शरीर मिळते. एवढेच नाही तर मृत्यूनंतर यमलोकाच्या मार्गात आत्म्याला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यमलोकाच्या वाटेवर येणारी वैतरणी नदी हा त्यातील एक अडथळा आहे. या नदीला पुण्यवान आत्मा सहज पार करतो असे मानले जाते, पण पापी आत्म्याला या नदीत खूप छळ होतो. गरुड पुराणात असे सांगितले गेले आहे की पक्षी राजा गरुडाने श्रीहरीला विचारले की मृत्यूचे जग आणि यमाचे जग यामध्ये वसलेल्या वैतरणी नदीचा आणि आत्म्याचा काय संबंध आहे आणि या नदीपासून आत्म्याला कोणती शिक्षा मिळते. या उत्तरात भगवान श्रीहरी म्हणाले की ही नदी रक्ताच्या रूपात आहे. या नदीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक आत्म्याला रक्तरंजित पात्रात बुडवले जाते. पापी जंतूंनी भरलेली ही नदी मगरी आणि यासारख्या अनेक हिंसक आणि मांसाहारी प्राण्यांनी भरलेली आहे. पापी आत्मा नदीत प्रवेश करतात. 12 सूर्याच्या उष्णतेत एवढी उष्णता आत्म्याला सहन करावी लागल्यामुळे आत्मा लाखो वेळा ओरडू लागतो. जोपर्यंत त्याला सहन होत नाही तोपर्यंत तो दुष्ट आत्म्याला रक्तासारख्या भयंकर पाण्यात बुडवले जाते. मित्रांनो, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात पाप केले आहे त्यांना हे भोगून पुढे नरकात पाठवले जाते. जे चांगले कर्म करतात ते स्वर्गात जातात. जे वाईट कृत्य करतात त्यांना नरकात शिक्षा होते, तर चांगले कर्म करणाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी स्वर्गात ठेवले जाते. गरुड पुराणात असे सांगितले गेले आहे की चांगले आत्मे ज्यांना स्वर्गात स्थान मिळते त्यांना यमराज स्वतः त्यांच्या स्वर्गाच्या दारात नेऊन सोडतात, जिथे अप्सरा त्यांचे स्वागत करतात. तर जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात आणि इतरांना दुखवतात त्यांना नरकात जागा मिळते. गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांचाही उल्लेख आहे, जेथे मृत्यू आत्म्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळते. याशिवाय गरुड पुराणात अंधातत्सम नरकाबद्दल सांगितले आहे की ते त्या पती पत्नीच्या आत्म्यासाठी आहे जे आपल्या जोडीदाराला केवळ लाभ किंवा उपयोगाची वस्तू मानतात. त्यांचे आत्मे या नरकात पाठवले जातात. तमिश्रम नरकात अशा लोकांना स्थान मिळते ज्यांनी आयुष्यात इतरांची संपत्ती हडप केली आहे. येथे त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली जाते आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच पद्धतीने रक्तस्राव होईपर्यंत मारले जाते. शिक्षेची वेळ संपेपर्यंत हा क्रम सुरू राहतो. कुंभीपाकम हे नरक आहे, म्हणजेच जे लोक आपल्या छंदासाठी प्राण्यांची हत्या करतात त्यांचे आत्मे येथे आणले जातात आणि त्यांच्या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना तेलात उकळले जाते. असिता पात्रम नरकात ते लोक येतात जे आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवतात. या नरकात त्या लोकांचे आत्मे टाकले जातात. त्यांना इथे आपण आणून बेशुद्ध होईपर्यंत चाकूने भोकसले जाते. गरुड पुराणात कलासूत्रम नरकाविषयी सांगण्यात आले आहे की या आत्म्याने आपल्या आयुष्यात कधीही मोठ्यांचा आदर केला नाही. त्यांना त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा देण्यासाठी या नरकात आणले जाते. त्यांच्या शिक्षेची मर्यादा
संपेपर्यंत त्यांना अत्यंत उष्णतेमध्ये ठेवले जाते. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते यासह तुम्ही आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात कसे स्थान मिळते हे पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मला आशा आहे की आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. राधे राधे.